नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानीती यूट्यूब चॅनल चालू घडामोडी सिरीज 2022च्या लेक्चर क्रमांक 19 मध्ये मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण दोन महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल किंवा दोन महत्त्वाच्या अहवालाबद्दल चर्चा करणार आहे. ते म्हणजे असे की क्वेक्रेली सायमंड्स नावाची एक ब्रिटिश कंपनी किंवा संस्था आहे. तर या संस्थेने आताच दोन अहवाल जाहीर केले. त्याच्यामधला पहिला म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी किंवा जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची यादी हा पहिला, आणि दुसरा म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी असणारे शहर हा दुसरा. तर या दोन महत्त्वाच्या अहवालांबद्दल आपण चर्चा करणार आहे. तरी सगळं लेक्चर व्यवस्थित बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील आणि त्या नक्कीच तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कामाला येतील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, याच्या PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. चला तर मित्रांनो, मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे QS म्हणजे क्वेक्रेली सायमंड्स नावाची एक संस्था आहे. कडून म्हणजे या QS या संस्थेकडून जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी जाहीर, म्हणजे जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते आहेत तर याची यादी या QS क्वेक्रेली सायमंड्स या विद्यापीठाकडून या संस्थेकडून जाहीर झालेली आहे. तर बघा मित्रांनो, QS म्हणजे आता याच्याबद्दल अगोदर आपण थोडंसं या संस्थेबद्दल बघू. QS म्हणजे क्वेक्रेली सायमंड्स नाव असं त्याचं QSचा फुल फॉर्म आहे की विस्तारित रूप आहे काय, क्वेक्रेली सायमंड्स ही शिक्षण क्षेत्रातील जाणकार ब्रिटिश कंपनी आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रातील जाणकार ब्रिटिश कंपनी म्हणजे काय तर ही आंतरराष्ट्रीय लेवलची एक संस्था आहे. ही संस्था जगातल्या ज्या शिक्षण संस्था आहे तर या शिक्षण संस्थाबद्दल जाणकार आहे. म्हणजे या शिक्षण संस्थाबद्दल सगळी माहिती आहे कंपनी ठेवते. या सगळ्या शिक्षण संस्थेचा सर्वे करते. या शिक्षण संस्थेमध्ये जगातल्या कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, कोणती शिक्षण संस्था कशा प्रकारचं एज्युकेशन प्रोव्हाइड करतं, तर या सगळ्याबद्दलची माहिती या QS या या संस्थेला असते. कशाची की शिक्षण क्षेत्रातील जाणकार म्हणजे सगळ्या ज्या शिक्षण संस्था आहे जगातल्या तर त्याच्याबद्दल बऱ्यापैकी महत्त्वाच्या किंवा बऱ्यापैकी सगळ्याच शिक्षण संस्थाबद्दल माहिती QS नावाची जी आहे तर ही संस्था ठेवत असते. आणि हिनंच आता सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची यादी जी आहे तर ती जाहीर केलेली आहे. बघा मित्रांनो, आता ही QS आहे तिची स्थापना झालेली 1990. बघा मित्रांनो, दिलेली मी ब्रिटिश जाणकार कंपनी. ओके, ब्रिटिश कंपनी म्हणजे साहजिक ही कुठे असेल, हिचं मुख्यालय कुठे असेल, इंग्लंडमध्ये. तर बघा हिची स्थापना झालेली 1990ला आणि हिचं मुख्यालय लंडनला. ह्या दोन गोष्टी याच्याबद्दल व्यवस्थित लक्षात ठेवा. मुख्यालय कुठे, लंडनला. स्थापना कधी झाली, 1990ला. कशाची, क्वेक्रेली सायमंड्स. आणि काय शिक्षण क्षेत्रातली एक जाणकार कंपनी आहे. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, कधी म्हणजे ही सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची यादी तर ही कधी जाहीर केली तर 8 जून 2022. कधी, 8 जून 2022ला QS किंवा क्वेक्रेली सायमंड्स जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2023 या नावाने तिने जाहीर केली. काय, क्वेक्रेली सायमंड्स जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2023 या नावाने तिने जाहीर केली काय, सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ही 19वी आवृत्ती आहे. म्हणजे 19वी आवृत्ती ही कधीची, आता 2023 या नावाने जी प्रकाशित केली तर ही कितवी आवृत्ती आहे. क्वेक्रेली सायमंड्स या संस्थेनं सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची जाहीर केलेली कितवी आवृत्ती आहे, 19वी. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट 1422 संस्थांचा समावेश आहे. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की ब्रिटिश कंपनी जी आहे क्वेक्रेली सायमंड्स तरी जगातील सगळ्या शिक्षण संस्थांचा किंवा विद्यापीठांचा सगळं सर्वे करते, बघते. तर त्यांनी या अहवालामध्ये हा सगळं सर्वे करून सगळ्या विद्यापीठांची किंवा संस्थांची सगळी माहिती बघून या विद्यापीठांची जी यादी जाहीर केली. यामध्ये त्यांनी 1422 शिक्षण संस्थांचा समावेश केलेला या अहवालामध्ये. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या 1422 मध्ये भारतातील 41 संस्थांचा समावेश. किती, 41. व्यवस्थित लक्षात ठेवा. 1422 किती, 1422 पैकी भारतातले किती आहे, 41 शिक्षण संस्थांचा समावेश आहे. आणि बघा मित्रांनो, याच्या मागच्या वर्षीच्या अहवालामध्ये भारताच्या फक्त 35 शिक्षण संस्थांचा समावेश होता. या QS इंटरनॅशनल जी संस्था आहे तर या संस्थेच्या अहवालामध्ये म्हणजे मागच्या वर्षीच्या अहवालामध्ये भारतातल्या 35 शिक्षण संस्थांचा समावेश होता. पण आता ह्या वर्षीच्या अहवालामध्ये किती आहे, 41. किती पैकी, 1422 पैकी. एकदा फास्टमध्ये सांगतो. बघा मित्रांनो, क्वेक्रेली सायमंड्स ही एक ब्रिटिश कंपनी, ब्रिटिश जाणकार कंपनी शिक्षण क्षेत्रातली. बरोबर, हिने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आता. कोणता, सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची यादी, जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची यादी. यामध्ये एकूण किती संस्था आहे, 1422. त्यामध्ये भारतातल्या किती आहे, 41. ओके, QS ची स्थापना कधी झाली, 1990. तिचं मुख्यालय कुठे आहे, लंडनला. आलं लक्षात. मागच्या वर्षी किती होते आपल्या, 35. चालायचं पुढं. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, निकष. आता जे विद्यापीठाची सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची यादी तर ही जाहीर करते, पण याच्यासाठी काहीतरी निकष असतील. कोणत्या तरी बेसवर, कोणत्या तरी निकषावर त्यांना ती विद्यापीठांची यादी जाहीर करावी लागेल. तर ते निकष काय आपण बघू मित्रांनो. बघा मित्रांनो, शैक्षणिक प्रतिष्ठा म्हणजे एज्युकेशन रेप्युटेशन, म्हणजे कोणत्या दर्जाचं शिक्षण त्या शिक्षण संस्थेमध्ये दिले जातं. हा पहिला जो निकष आहे तर हा ती चेक करते की XYZ शिक्षण संस्था आहे, तिचा सर्वे करताना किंवा तिचा अभ्यास करताना ती पहिले चेक करते की कोणत्या दर्जाचं शिक्षण जे आहे तर त्या शिक्षण संस्थेमध्ये दिलं जातं. त्याची रेप्युटेशन काय, शैक्षणिक
एज्युकेशन रेप्युटेशन काय ते बघतात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो नियोक्ता प्रतिष्ठा. नियोक्ता म्हणजे काय तर इम्प्लॉयर. त्या शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यापीठ असेल किंवा शिक्षण संस्था असतील तर या त्या विद्यापीठामध्ये किंवा शिक्षण संस्थेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जे इम्प्लॉयर आहे तर त्यांचं रेप्युटेशन काय म्हणजे त्यांना पगार किती किंवा ते त्यांचे लाईफ कशी आहे तर या सगळ्या गोष्टींचा पण अभ्यास ती करते की तिथले इम्प्लॉयर जे आहे ते कामगार वर्ग आहे तर त्यांची रेप्युटेशन काय तर याचा पण अभ्यास करते. हे पण त्या निकषामध्ये समाविष्ट करून घेते. त्याच्यानंतर प्राध्यापक विद्यार्थी प्रमाण. प्राध्यापक विद्यार्थी प्रमाण म्हणजे काय की एक प्राध्यापक जास्तीत जास्त किती मुलांना हँडल म्हणजे जसं की विद्यार्थी आणि प्रमाण जसं की 50 विद्यार्थ्याला 1 100 विद्यार्थ्याला 1 अशा प्रकारचे एक विद्यार्थी प्राध्यापक विद्यार्थी प्रमाण किती ते पण चेक करते जेणेकरून काय होतं की जास्त एका शिक्षकाला कमीत कमी विद्यार्थ्यांकडे अतिव्यवस्थितपणे लक्ष देता येईल हा त्याचा एक उद्देश असतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो दुसरं प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रमाण म्हणजे त्या शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा प्राध्यापक आहे यांचे इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती प्रमाणात प्रभाव आहे किंवा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ते किती प्रमाणात गेलेले आहेत त्या शिक्षण संस्थेमधून म्हणजे एका शिक्षण संस्थेमधून ते वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर किती प्रमाणात तिथले विद्यार्थी आणि शिक्षक पोहोचलेले आहेत हा पण निकष ते हे करते. त्याच्यानंतर संशोधन नेटवर्क. संशोधन म्हणजे तिथले विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील आणि किती प्रमाणात रिसर्च त्यांच्या संस्थेमधून झालेलं आहे हे पण चेक करते. त्याच्यानंतर रोजगार परिणाम म्हणजे तिथून शिकलेले जे विद्यार्थी आहे तर ते बाहेर पडल्यानंतर त्यांचा रोजगाराचा परिणाम काय ह्या पण गोष्टी एवढ्या ते चेक करते. आणि या निकष सगळा अभ्यास या निकषाचा सगळा अभ्यास करून ह्या निकषामध्ये सर्वोत्तम विद्यापीठ कोणते त्याच्यानुसार ती क्रमवारी जाहीर करते. आलं लक्षात. आता आपण बघूयात की या निकषाच्या आधारानुसार तिने कोणत्या प्रकारच्या विद्यापीठांना किंवा कोणत्या विद्यापीठांना अगोदरचा क्रमांक दिलेला आहे का सर्वोत्कृष्ट दर्जा दिलेला आहे. तर बघा मित्रांनो प्रथम 5 संस्था किंवा विद्यापीठे कशानुसार या निकषानुसार कोणी जाहीर केली QS या संस्थेनं. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा ही यादी. पहिलं आहे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुठं अमेरिका MIT अमेरिका. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT कुठं अमेरिका हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरे केम्ब्रिज. केम्ब्रिज कुठे UK म्हणजे कुठं ब्रिटन. ओके. त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठ USA हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा परत सांगतो MIT अमेरिका त्याच्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ UK स्टॅनफोर्ड विद्यापीठ USA 4 नंबरला ऑक्सफोर्ड विद्यापीठ UK त्याच्यानंतर 5 नंबरला हार्वर्ड विद्यापीठ USA हे 5 नंबर व्यवस्थित लक्षात ठेवा. QS या संस्थेनुसार खालील म्हणजे क्रमांक सरळ विचारतील तर हा क्रमांक आपल्याला चुकायला नको. पहिलं कोणतं MIT मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका त्याच्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ UK त्याच्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठ USA त्याच्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठ UK आणि 5 नंबरला हार्वर्ड विद्यापीठ USA. आलं लक्षात. हे 5 क्रमांक व्यवस्थित लक्षात ठेवा. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं इथे पहिल्या नंबरला कोण आहे MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका. तर बघा मित्रांनो हे इथं नोट करण्यासारखं आहे की MIT ही सलग 11व्या वर्षी प्रथम सलग एकूण टोटल आवृत्त्या किती हिने प्रकाशित केल्या आतापर्यंत ही किती आवृत्ती आहे 19वी. मी पहिल्या स्लाइडवर तुम्हाला सांगितलं. आणि याच्यामध्ये सलग 11व्या म्हणजे मागच्या सलग 11 वर्षापासून सलग 11व्या वर्षी प्रथम आहे कोणती MIT अमेरिका. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आशियातील सर्वोत्तम. आता ती जी यादी होती मागची जी सांगितलं ती पूर्ण जगातली बरोबर पण आशिया हा खंड एक पूर्ण खंड 7 खंडांपैकी तर आशियातील सर्वोत्तम कोणती तर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि तिचं एकूणमध्ये किती स्थान आहे 11वं स्थान. टोटल किती 1422 जी संस्थांची जी यादी जाहीर केली तर त्याच्यातलं 11वं स्थान कोणाचं आहे 1422 पैकी 11वं स्थान कोणाचं आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर. आणि ही जी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आहे सिंगापूरची तर हिचं आशिया खंडातली सर्वोत्तम आहे. ओके. आणि MIT जगातली सर्वोत्तम ते जगातले 5 आणि आशिया खंडातली सर्वोत्तम जर म्हटलं तर कोणती नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि एकूणमध्ये किती स्थान यायचं 11वे. ओके. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता भारतातले 3 अव्वल विद्यापीठे म्हणजे या 1422च्या यादीमध्ये भारतातले 3 अव्वल कोणते तर ते बघूयात. टोटल कितींचा समावेश झाला मी सांगितलं भारतातल्या 1422 पैकी भारतातले किती आहे 41 बरोबर आणि त्याच्यापैकी 41 पैकी सर्वोत्कृष्ट 3 कोणते ते बघूयात. तर बघा मित्रांनो IIS बेंगलोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू 155 क्रमांकावर कितीपैकी 1422 म्हणजे जे आहे तर त्याच्यापैकी किती क्रमांकावर आहे 155 क्रमांकावर. आणि भारतामध्ये किती क्रमांकावर 1 नंबरला कोणतं भारतातलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू IIS बेंगलुरू. असं विचारतील QS या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ किंवा संस्था कोणती शिक्षण संस्था कोणती तर कोणती IIS बेंगलुरू. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं आहे मित्रांनो IIT बॉम्बे ती नंबर 172 नंबरला आहे कोणती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे तर ही कितीला आहे 172. टोटल किती 1422 मधून पहिली कोणती IIS बेंगलोर दुसरी IIT बॉम्बे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली ही 3ऱ्या नंबरला आहे IIT दिल्ली. ही टोटल कितीमध्ये 100
174 नंबरला आहे, 174 क्रमांकावर आहे. 155 क्रमांकाला IIS बेंगलोर टोटलपैकी भारतातली पहिली. त्याच्यानंतर दुसरी IIT बॉम्बे 172 आणि तिसरी IIT दिल्ली 174. या 3 शिक्षण संस्था आहे. तर या भारतातल्या प्रथम 3 आहे. आलं लक्षात, एकूणपैकी. ओके. आणि टोटलपैकी यांचे नंबर जे आहे तर हे 155, 172, 174. त्याच्यानंतर हा एक मुद्दा इथे लक्षात घ्या मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 541 ते 550 या गटात आहे. आता काय करते ते विशिष्ट प्रकार नंबरपर्यंत जे आहे ना ते क्रम देते जाते आणि नंतर थोडं पुढं गेल्यानंतर असे 5-5, 10 याचे गट पाडत जाते आणि या 541 ते 550 या 10च्या गटामध्ये कोणाचा समावेश आहे? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो, मला वाटतं तुम्हाला सगळे लक्षात आलं असेल तरी पण एकदा सांगतो. बघा मित्रांनो, सगळ्यात प्रथम जी जगातील या अहवालानुसार जगातली सगळ्यात प्रथम जी संस्था आहे ती MIT अमेरिका, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका, ही सलग 11व्या वर्षी जी इथं प्रथम स्थानावर आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर या आशिया खंडातील सर्वोत्तम संस्था आहे आणि जगामध्ये ती एकूण 1422 पैकी 11व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर भारतातल्या ज्या अव्वल 3 संस्था आहेत तर त्यामध्ये पहिली IIS बेंगलोर, दुसरी IIT बॉम्बे, तिसरी IIT दिल्ली आणि या तिघाच्या अनुक्रमे क्रमांक 155, 172 आणि 174. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे तर 541, 550 ते 550 या गटामध्ये आहे. आलं लक्षात, चलायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मला असं वाटतं तुम्हाला मी त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे QS या संस्थेनं सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची जी यादी जाहीर केलेली आहे तर त्यातले सगळे महत्त्वाचे मुद्दे मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कव्हर केलेले आहेत. आता आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळू, तो म्हणजे असा, विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी 2023. ओके, 2023 साठी केली म्हणून 2023 विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची जी यादी आहे तर ती यादी 2023 ती कोणी, आता बघा त्याच्याबद्दल बघू आपण कोणाकडून आणि कधी. आता बघा मित्रांनो, QS क्वँक रिली सायमंड्स मी आता सांगितलं 1990ला स्थापना, त्याच्यानंतर मुख्यालय लंडन. ओके. आणि ब्रिटिश एक जाणकार शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार ब्रिटिश कंपनी QS क्वँक रिली सायमंड्स. मी याच्याबद्दल आत्ताच तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे परत सांगायची गरज नाही. आणि 29 जून 2022 कोणाकडून केली? QS या संस्थेकडनं. आणि कधी केली? 29 जून 2022. पण काय तर विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरं कोणते? बरोबर, विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरं कोणते तर त्याच्यासाठी ही यादी जाहीर केलेली आहे. आणि त्याचे काहीतरी निकष आहे, ते निकष बघू आणि त्या निकषानुसार विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरं कोणते तर त्या शहरांची यादी या QS या संस्थेनं जाहीर केलेली आहे, ती आपण बघूया. बघा मित्रांनो, याचे निकष काय तर किफायतशीर शिक्षण. आता किफायतशीर म्हणजे काय? उपयुक्त असं शिक्षण किंवा अफोर्डेबल शिक्षण, परवडण्याजोगं शिक्षण कोणत्या शहरामध्ये त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं तर हा एक पहिला निकष आहे. त्याच्यानंतर त्या शिक्षणाची गुणवत्ता किती आहे, क्वालिटी किती आहे ही एक चेक केली जाते. त्याच्यानंतर विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचा दर्जा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, आता आपण सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी बघताना त्यावेळेस बघितलं विद्यापीठ आणि जे किंवा विद्यापीठ असेल किंवा शैक्षणिक संस्था असेल तर त्या शहरामध्ये त्याचा दर्जा किती आहे. ओके, हे एक चेक केलं जातं, त्याचं रेप्युटेशन चेक केलं जातं. आणि माजी विद्यार्थ्यांची मते म्हणजे त्याच शहरामध्ये शिकलेले जे माजी विद्यार्थी आहेत तर त्यांची पण काही मते घेतली जाते आणि त्या मतानुसार पण ते निकषात समाविष्ट केलं जातं. आणि त्या मतानुसार आणि ह्या बाकीच्या निकषानुसार सगळ्यांची मिळून काय केली जाते की विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर कोणती त्याची एक यादी जाहीर केली जाते. तर बघा मित्रांनो, 140 शहरांची यादी जाहीर केली. टोटल किती? 122. आणि त्या QSने सर्वोत्कृष्ट विद्यापीठाची ते शिक्षण संस्था किती होत्या? 1422. राईट? आय एम राईट? येस, 1422. आणि यांनी किती केली आता? टोटल 140. आलं लक्षात? 140 शहरांची यादी जाहीर केली सर्वोत्कृष्ट. तर त्याच्यातले प्रथम 5 बघा, 140 जी शहरांचा अभ्यास करून यादी जाहीर केली तर त्याच्यातल्या प्रथम 5 बघू आपण. लंडन कुठे? UK युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन. त्याच्यानंतर सेऊल आहे दक्षिण कोरिया. सेऊल हे शहर कुठे? दक्षिण कोरियाला. पहिलं कोणतं सांगा? QS नुसार विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर पहिलं कोणतं? लंडन. ते कुठे? UK. दुसरं सेऊल कुठे? दक्षिण कोरिया. त्याच्यानंतर बघा 3 नंबरला म्युनिच हे जर्मनी मधलं शहर आहे. कुठलं? जर्मनी. पहिले लंडन UK, दुसरं सेऊल दक्षिण कोरिया, तिसरं म्युनिच जर्मनी. चौथं आहे मित्रांनो झुरिच हे स्वित्झर्लंड मधलं शहर आहे. आणि 5 नंबरला मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया मधलं शहर आहे. ऑस्ट्रिया नाही, ऑस्ट्रेलिया. ओके, आलं लक्षात? पहिलं सांगा मला कोणतं? लंडन. दुसरं कोणतं? सेऊल. तिसरं म्युनिच. चौथं झुरिच. आणि 5वं मेलबर्न. हे 5 शहर आहे कशाचे? विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट 5 शहर. कशानुसार? QS या संस्थेच्या अहवालानुसार. आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, टोटल किती केली यांनी? 140 शहरांची यादी जाहीर केली. तर या 140 मध्ये भारतातील शहरांचे स्थान किंवा भारतातले प्रथम 4 शहरं कोणते तर ते बघूयात आपण. तर पहिले मुंबई 103 क्रमांकावर.
ओके 103 140 पैकी 103 क्रमांक आपण. पण भारतामध्ये कोणतं? भारतामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर कोणतं QS या संस्थेच्या अहवालानुसार तर कोणतं? मुंबई. आणि टोटल याच्यात नंबर कितीचा होता? 103. त्याच्यानंतर 2 नंबरला बेंगळुरू 114 नंबर किती पैकी? 140 पैकी. त्याच्यानंतर 3 नंबरला चेन्नई 125वा क्रमांक किती पैकी? 140 पैकी. आणि 4 नंबरला आहे नवी दिल्ली 129. परत एकदा सांगतो बघा मित्रांनो, QS या ज्या संस्थेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीमध्ये प्रथम 5 एकूण 140 शहरं आहेत. तर त्याच्यातले प्रथम 5 आपण बघितलं कोणतं? लंडन 1 नंबरला. 2 नंबरला कोणतं बघितलं? सेऊल. 3 नंबरला म्युनिच. 4 नंबरला झ्युरिच आणि 5 नंबरला मेलबर्न. हे 5 शहरं. याच्यामध्ये भारतातले प्रथम जे 4 शहरं तर ते आपण बघितले. पहिले मुंबई, त्याचा टोटल क्रमांक किती? 103. त्याच्यानंतर बेंगळुरू 2 नंबरला टोटल क्रमांक किती? टोटल पैकी 114. त्याच्यानंतर चेन्नई टोटल पैकी क्रमांक किती? 125. आणि नवी दिल्ली याचा टोटल पैकी क्रमांक किती? 134. हे पहिले 4 आहेत. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला मी 2 महत्त्वाचे अहवाल QS किंवा क्वॅकरेली सायमंड्स या शिक्षण संस्थेने जी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची जी यादी आहे किंवा त्याचा एक अहवाल आहे तो एक अहवाल प्रसिद्ध केला. दुसरी एक गोष्ट म्हणजे तिने विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरं कोणते तर याचा एक अहवाल प्रसिद्ध केला की या दोन्ही अहवालाचे निकष आपण बघितले आणि त्या निकषानुसार कोणते कोणते विद्यापीठ असतील किंवा कोणते कोणते शहरं असतील तर ते प्रथम 5 किंवा भारतातले काय क्रमांक येतात ते सगळं आपण व्यवस्थित बघितलं. आता आपण त्याच्यावर संभाव्य प्रश्न बघूयात. बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न क्रमांक 1, QS किंवा क्वॅकरेली सायमंड्सच्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या यादीनुसार बरोबर नसलेले. आता बरोबर नसलेले म्हणजे काय? चुकीचे. बरोबर नसलेले त्याचा अर्थ काय असतो? चुकीचे. नवीन विद्यार्थ्यांसाठी बरोबर नसलेले विधान ओळखा. ओके. या यादीत MIT म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका प्रथम स्थानी आहे. काही डाऊट नाही? 1 नंबरला आहे, मी सांगितलं तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ते सलग 10व्या वर्षी प्रथम स्थानी. आता इथं काहीतरी तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. 10व्या वर्षी प्रथम स्थानी आहे का? नाही. कितव्या वर्षी प्रथम स्थानी? ते 11व्या वर्षी प्रथम स्थानी. से पण सलग. ओके. सलग 11व्या वर्षी प्रथम स्थानी. काय? MIT अमेरिका. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दुसऱ्या नंबरचा संभाव्य प्रश्न आहे QS किंवा क्वॅकरेली सायमंड्स याच्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीनुसार भारतातलं प्रथम कोणतं? आता तुम्ही सांगा मला कोणतं आहे भारतातलं प्रथम? भारतातलं प्रथम किती? IIS बेंगळुरू 1 नंबरला आहे. टोटल पैकी क्रमांक किती? 1422 पैकी क्रमांक किती? 155. सांगितलं मी तुम्हाला. ओके. 2 नंबरला कोणतं आहे भारतातलं? IIT बॉम्बे. टोटल पैकी क्रमांक किती? 172. आणि 3 नंबरला कोणतं आहे? IIT दिल्ली. टोटल पैकी क्रमांक किती? 174. आलं लक्षात? IIS बेंगलोर, IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा संभाव्य प्रश्न आहे QS विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीनुसार चूक नसलेले विधान ओळखा. चूक नसलेले म्हणजे कोणते? बरोबर. चूक नसलेले म्हणजे बरोबर. तर बघा मित्रांनो, लंडन या यादीत प्रथम स्थानी आहे. यस, मी सांगितलं तुम्हाला लंडन या यादीत प्रथम स्थानी आहे. त्याच्यानंतर मुंबई हे भारतातले सर्वोत्कृष्ट शहर ठरलेले. मी आता सांगितलं तुम्हाला मुंबई 103 नंबरला जे मुंबई तर ते भारतातलं सर्वोत्कृष्ट शहर ठरलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, शिक्षणाचे माहेरघर. आता एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं क्लिअर करतो, कारण असा जर प्रश्न आता MPSC मध्ये जर आला तर आपण इथं कन्फ्यूज होण्याची दाट शक्यता असते. ज्यावेळेस आपल्याला हा मुद्दा माहिती नसेल आणि आपल्याला जर त्याचं काहीतरी एक लॉजिक लावून जर उत्तर काढायचं असेल तर कदाचित आपण इथं चुकू शकतो. तर तो मुद्दा मी इथे क्लिअर करतो. ते म्हणजे असं, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे या यादीत 5व्या स्थानी आहे. तर तुमच्या माहितीच तो मी सांगतो मित्रांनो, पुणे या यादीत म्हणजे 1400 हे जे 140 जे शहर आहे किती? 140. तर 140 शहरामध्ये स्थानच मिळू शकलेलं नाही. पुणे 140 शहरांमध्ये स्थानच मिळू शकलेलं नाही. त्याच्यामुळं पुण्याचा या ज्या QS या संस्थेच्या अहवालानुसार जे विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर आहे त्याच्यामध्ये पुणे या शहराचा समावेश नाही. ही गोष्ट इथं नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यामुळे हे चूक आहे. तर मग आपल्याला काय ओळखायचं? चूक नसलेले म्हणजे चूक नसलेले म्हणजे बरोबर विधान ओळखायचे. अ आणि ब. हे झालं आपलं उत्तर. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. बघा मित्रांनो, मला असं वाटतं मी तुम्हाला 2 महत्त्वाचे अहवाल किंवा QS या संस्थेने जाहीर केलेले 2 अहवाल किंवा 2 महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल आपण आज चर्चा केली. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. फक्त याचं नंतर रिव्हिजन करत चला आपल्या नोट्सच्या माध्यमातून. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. आणि याच्या अगोदरचे जर लेक्चर्स बघितले नसतील तर कृपया बघून घ्या. नक्कीच तुम्हाला कामाला येतील. थँक्यू.